राज्यातील 90 लाख पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची आणि मोठी अपडेट आता समोर आली आहे। तुम्हाला आता मिळणारा 900 रुपयांचा घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार फक्त आणि फक्त 450 रुपयांना। सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन योजनेची घोषणा या ठिकाणी केली आहे, ज्याच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू नागरिकांना LPG घरगुती गॅस सिलेंडर 450 रुपयांना या ठिकाणी आता मिळणार आहे। वरचे जे काय पैसे असतील तर ते सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता सबसिडी मिळणार आहे। गॅस सिलेंडरचे वाढते दर पाहून सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळते, ज्यामुळे नागरिक आता या ठिकाणी खुश झाले आहेत। यासाठी तुम्हाला तातडीने अर्ज सुद्धा या ठिकाणी भरून द्यायचा आहे, कारण पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सर्वांना गॅस सिलेंडरची टाकी जर तुमची संपली असेल तर तुम्हाला 800 ते 900 रुपये देण्याची अजिबात गरज भासणार नाही। तुम्हाला 450 रुपये देऊन आता खरेदी करता येणार आहे। परंतु सरकारने यासाठी काही अटी व पात्रता आता लावली आहेत। यामधील सर्वात महत्त्वाची अट अशी घातली आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्याच नागरिकांना 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी आता दिली जाणार आहे। तुम्ही पण 850 ते 900 रुपये इतक्या महाग किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी आजपर्यंत जर त्या ठिकाणी घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 450 रुपये इतक्या कमी दरामध्ये गॅस सिलेंडरची टाकी सरकारच्या माध्यमातून आता दिली जाणार आहे। कशा पद्धतीने मिळणार आहे सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आले आहे। जर तुम्हाला ही प्रोसेस या ठिकाणी माहिती नसेल तर तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण यामध्ये सर्व डिटेल्स माहिती या ठिकाणी आम्ही आता सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला 450 रुपयांना आता गॅस मिळणार आहे। वरचे तुमचे बरेचसे पैसे आता वाचणार आहे। सर्व सबसिडी सरकारच्या माध्यमातून कशी मिळवायची नक्की पहा। सरकारने एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आहे, ज्यामुळे आता गॅसच्या वाढत्या महागाईचा फटका नागरिकांना अजिबात बसणार नाही। यासाठी तुम्हाला एक अर्ज सुद्धा करायचा आहे। तो अर्ज कुठे मिळणार आहे, कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि यासाठी कोण कोण नागरिक पात्र ठरणार आहेत हे तुम्हाला सर्व पुढे सांगणार आहे। यामुळे आता फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा, आजकाल युगामध्ये तुम्हाला माहित आहे आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक कुटुंबाला आपले घर चालवण्यासाठी गॅस सिलेंडर हे सर्वात महत्त्वाचं झालं आहे। गॅस सिलेंडर ही प्रत्येक घराची पहिली गरज बनली आहे। मग तो स्वयंपाक घरामध्ये त्या ठिकाणी चपाती वगैरे बनवायचा असेल किंवा चहा वगैरे बनवायचा असो किंवा घरगुती स्वयंपाक कशासाठी पण गॅस सिलेंडर या ठिकाणी लागत असतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून LPG घरगुती गॅस सिलेंडरवर अनुदान योजना या ठिकाणी लागू करण्यात आली आहे। यामुळे आता केंद्र सरकारने निर्णय घेतलाय की आता 450 रुपयांना तुम्हाला गॅस सिलेंडर या ठिकाणी दिला जाणार आहे। आता बघा, 450 रुपयाला जर तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी मिळवायची असेल तर नेमकं तुमच्यासाठी काय काय प्रोसेस आहे, अर्ज नेमकं काय आहे, तो अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा आहे, काय काय यासाठी आता तुम्हाला लागणार आहे, यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत लक्ष देऊन बघा। मी सर्व डिटेल्स मध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेली आहे। पुढील फक्त तुम्ही 2 मिनिटे आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, तुम्हाला सर्व या ठिकाणी समजून जाणार आहे। आता बघा, यासाठी आपल्या राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी 22 जिल्ह्यातील सर्व कुटुंबे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील यासाठी आता या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। आता त्यांना 450 रुपये मध्ये गॅस सिलेंडरची टाकी घरी आणता येणार आहे। यासाठी काही अटी व पात्रता सरकारने ठेवल्या आहेत। आता या पात्र कुटुंबांनाच या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। बघा, या पात्र कुटुंबामध्ये तुम्ही असणार आहे का, ज्यामुळे तुम्हाला 450 रुपयाचा गॅस सिलेंडर या ठिकाणी कशा पद्धतीने घेता येणार आहे। बघा, लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे, म्हणजे तुमचा गॅस सिलेंडरवर अनुदान सरकारच्या माध्यमातून पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहे। सिलेंडरसाठी ग्राहकांना फक्त 450 रुपये आता मोजावे लागणार आहेत। यापेक्षा जास्त रक्कम भरल्यास, समजा जर त्यांनी यापेक्षा 450 पेक्षा जास्त रक्कम भरल्यास आता ज्यादा पेमेंटची रक्कम अनुदान म्हणून त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये जमा होणार आहे नक्की बघा। राज्यातील 90 लाख रेशन धारकांना हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, तुम्हाला जर तुम्ही त्या ठिकाणी गॅस सिलेंडरला जास्त पैसे भरले आणि हा एक अर्ज भरून दिला
तर तुम्हाला हे जादा पैसे जे तुम्ही दिले आहात तर तुमच्या बँकेमध्ये अनुदानच्या स्वरूपात जमा होऊन राय सबसिडी ही मिळवण्यासाठी आता या ठिकाणी ग्राहकांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये आता एक नवीन KYC करावी लागणार आहे। बघा, तुम्हाला ही सबसिडी मिळवायची असेल तर तुम्हाला KYC एक नवीन करायला सरकारने सांगितलंय। लक्ष देऊन सर्वांनी बघायचं आहे। यासाठी कोण कोण आता या ठिकाणी पात्र ठरणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तसेच कागदपत्रे नेमकं कोणकोणती लागणार आहेत पुढे सविस्तरपणे आम्ही सांगणार आहे। भारतातील सामान्य नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असून जर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। सरकार कायम नवीन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ देत असतं, जसं की लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 देतं, PM किसानचे 2000 रुपये सरकार देतं, नमोचे 2000 देतं, आता पीक विमा पण शेतकऱ्यांना देतं। तशाच प्रकारे आता राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी आता या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय। आता बघा त्या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार आहे, कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे, अगदी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। तुम्हाला तुमचं पैसा आता गॅस सिलेंडर घेताना कशा पद्धतीने वाचवायचा आहे नक्की बघा। राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक हे गरीब आणि गरजू लोकांकडे आता एक कार्ड असतं। मग आता गरजू आणि त्या ठिकाणी गरीब, बघा गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी सरकारने सर्वात मोठं त्या ठिकाणी निर्णय घेतलाय, ती तुम्हाला सबसिडी देण्याचं आता ठरवलंय। यासाठी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना तातडीने अर्जंटमध्ये नवीन KYC पूर्ण करावी लागणार आहे। बऱ्याच त्या ठिकाणी काय काय असतात बघा, आता काय काय प्रोसेस तुम्हाला लागणार आहे ते पण पुढे सांगणार आहे। लक्ष देऊन बघा, तुम्हाला या अंतर्गत आता 450 रुपयाला गॅसची टाकी मिळणार आहे। आता त्यापैकी रेशन कार्डाची योजना या ठिकाणी महत्त्वपूर्ण यासाठी ठरल्या, बाकीच्या लोकांना मिळणार नाही, फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून रेशन कार्ड योजना ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ या ठिकाणी ठरल्या। आता तुम्हाला गहू आणि तांदूळ हे गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी आहे। मग तुम्हाला या गरजू लोकांसाठी सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे गॅस आता तुम्हाला 450 रुपये इतक्या कमी दरामध्ये दिला जाणार आहे। मग 450 रुपयाला गॅस जर मिळवायचा असेल, तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे जर वाचवायचे असतील तर बघा प्रोसेस सरकारने काय ठेवल्या। या योजनेअंतर्गत नागरिकांना अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी सरकार गेले 5 वर्ष झालं मोफत देत आहे, जसं की गहू तांदूळ, तसेच तुम्हाला त्या ठिकाणी सणावाराला खाद्य तेल साखर देखील आता या ठिकाणी दिलं जातं। पहिला तुम्हाला रॉकेल देत होता, आठवतंय का बघा, तर ते आता बंद केले, त्याऐवजी गहू तांदूळ या ठिकाणी सणावाराला तेल रवा हे या ठिकाणी आता मोफतपणे फ्रीमध्ये तुम्हाला दिलं जातं। या योजनेमुळे लाखो कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यास या ठिकाणी मदत होऊ लागल्या। विशेषतः महागाईच्या काळात ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे। आता या महागाईच्या काळामध्ये एक त्या ठिकाणी सरकारने निर्णय घेणं बाकी होतं, ते मध्ये गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्या कमी करणं। अखेर सरकारच्या माध्यमातून 450 मध्ये तुम्हाला गॅस या ठिकाणी दिला जाणार आहे। सरकारने आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गहू तांदूळ मोफतपणे हे तर दिलं जाणार आहे, त्याचबरोबर स्वयंपाकासाठी 450 रुपये इतक्या कमी दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी गॅस सिलेंडरची टाकी कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे नक्की तुम्ही आता बघायचं आहे। राज्यातील 1 कोटीहून अधिक नागरिक आता सध्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट या योजनेत लाभ घेत आहेत, म्हणजेच गहू आणि तांदूळ मिळत आहेत। मग त्या 1 कोटीपेक्षा या ठिकाणी 10 लाख नागरिकांना वगळण्यात आले, त्यापैकी फक्त 90 लाख नागरिकांना 450 रुपये मध्ये गॅस मिळणार आहे। लगेच तुम्हाला अर्ज कसा करायचा याची प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। अनेक जण व्हिडिओ अर्धवट सोडून जातात, अर्धवट व्हिडिओ सोडून गेल्याने तुम्हाला ही सर्व अर्ज भरण्याची प्रक्रिया कागदपत्रांची पद्धत या ठिकाणी समजत नाही, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटपर्यंत आम्ही सर्व समजावून या ठिकाणी सांगत आहे। ही प्रोसेस तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला 450 रुपये मध्ये गॅस मिळत नसतो। बघा नेमकं काय प्रोसेस आहे। आता बघा, सुरुवातीला योजना केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यापुरती मर्यादित होती, परंतु आता सर्व पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी लाभ आता घेता येणार आहे। यासाठी आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला अर्जंटमध्ये सादर करावी लागतील। काय कागदपत्रे आहेत लक्ष द्या, अर्ज कुठे भरायचा आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे, तुम्हाला हे या ठिकाणी कधीपासून गॅस सिलेंडरची टाकी मिळणार आहे, 450 मध्ये गॅस या ठिकाणी मिळवायचं असेल
तर नवीन KYC प्रक्रिया या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये पूर्ण करायची आहे, ऑनलाईन करायची आहे का रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन करायचे आहे, हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। नवीन KYC तुमच्या रेशन कार्डाची या ठिकाणी तुम्ही केलीच असणार तरी सुद्धा ही नवीन KYC आता त्या ठिकाणी करायचे आहे। ते म्हणजे गॅस कनेक्शनचे ID एकमेकांशी जोडणं आवश्यक आहे। म्हणजे तुमचं रेशन कार्ड आणि गॅस कनेक्शनची जी काय ID नंबर असतो तो त्यासाठी तुम्हाला आता नेट कॅफेमध्ये जाऊन आता तुम्ही एकदा या ठिकाणी ते जोडायचं आहे। ही पात्रता आता या ठिकाणी आणि अटी तुम्ही लक्षात घेऊन रेशन कार्ड आणि गॅस कनेक्शनच्या ID एकमेकांशी जोडणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे योजनेची पारदर्शकता वाढेल, गैरवापर रोखण्यास मदत होईल। यासाठी लक्षात ठेवा आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, लक्षात ठेवा आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहता तर त्या घरचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला आता लागणार आहे। बघा कागदपत्र कोणती आहेत, सर्व कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा सरकारने सांगितलंय आता तुम्ही रेशन कार्डाची KYC केल्या तर त्या ठिकाणी तुम्ही गॅस सिलेंडरच्या ज्या ऑफिस असतं तर त्यामध्ये जाऊन दोन्हीचं एकमेकांशी जोडणं या ठिकाणी गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घरचा राहण्याचा पत्ता याचं तुम्हाला कागदपत्र घेऊन जाणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते तुम्हाला खरा पुरावा दिल्याने मगच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। इतर आवश्यक कागदपत्र म्हणजे आता तुम्हाला 2 पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला 450 रुपयाला गॅस या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी अटी व काही कागदपत्रे देखील लागणार आहेत। ती म्हणजे आता तुम्हाला रेशन कार्डाची KYC केलेली असली पाहिजे, तुम्हाला LPG गॅस घेताना त्या ठिकाणी KYC केलेले नागरिक तुम्ही असलं पाहिजे ज्यामुळे तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे। अर्ज कुठे करायचा, तुम्हाला योजनेची पारदर्शकता या ठिकाणी कशा पद्धतीने वाढवायची आता सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आले बघा। या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना अर्जंटमध्ये सरकारच्या माध्यमातून आता पहिली पात्रता या ठिकाणी सांगण्यात आल्या, तुम्ही भारतातील रहिवासी नागरिक असलं पाहिजे। LPG गॅस सिलेंडर मगच तुम्ही मिळवू शकता। जे केंद्राने हा निर्णय घेतलाय त्याचं तुम्ही 450 मध्ये गॅस मिळवू शकता, तो फक्त भारतातील नागरिक तुम्ही असलं पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे LPG कनेक्शन घेण्यासाठी सर्व अत्यावश्यक कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असावीत। आता आम्ही वर सांगितले ती कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि ज्या ठिकाणी राहता ती कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजे। तिसरी पात्रता त्या ठिकाणी काय सांगण्यात आल्या नक्की पहा। सरकारने सांगितल्या तिसरी पात्रता ती म्हणजे तुम्ही सबसिडी पात्र असल्याचा बँक खात्यामध्ये तुमचं आता एक अकाउंट असणं गरजेचं आहे। चौथी पात्रता सांगण्यात आल्या ती म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबात LPG कनेक्शन आधीपासून उपलब्ध पाहिजे। बघा रेशन कार्ड योजनेतील हा नवीन बदल भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल या ठिकाणी ठरणार आहे। यामुळे लाखो कुटुंबांना स्वस्त दरात स्वच्छ इंधन या ठिकाणी उपलब्ध होईल। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। KYC पूर्ण त्या ठिकाणी तयार करून करण्याचं गरजेचं आहे। आता या योजनेची घोषणा पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून होणार आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला सबसिडी 450 वरील तुम्हाला सर्व मिळणार आहे। म्हणजे 450 रुपये तुम्ही भरायचे, वरील जे काय पैसे असतील तर ती सबसिडीच्या माध्यमातून सरकार भरणार आहे। पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून याचे अर्ज आता या ठिकाणी सुटणार आहे। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना सर्वात मोठा या ठिकाणी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।